नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। विनाअनुदानी शिक्षकांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघणार। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानी शाळा कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा विनाअनुदानी शाळा कृती समितीचे प्रसिद्धी प्रमुख शिवाजी ओलेकर यांनी दिली आहे। ते पुढे बोलताना म्हणाले की शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहामध्ये टप्पावाढबाबत 12 जुलै 2024 रोजी घोषणा केली आहे, परंतु अद्याप शासन आदेश निघाला नाही। त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। वाढीव टप्प्याचा शासन आदेश निर्गमित करावा, 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यता आदेश रद्द करावा, शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसह सर्व लाभ मिळावेत, तसेच शासन आदेशामध्ये प्रचलित नियमानुसार अनुदानाचा उल्लेख करावा, या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानी शिक्षक यांनी हजर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे। हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालय सांगली पासून सुरू होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय येथे येईल व त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात येईल। पुढे मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात होणार आहे। दरम्यान 31 जुलै 2024 अखेर टप्पावाढीचा GR निर्गमित झाला नाही तर 1 ऑगस्ट 2024 पासून शिक्षक आक्रमक होणार आहेत। कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानी शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानी संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश हराडे, कृती समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे, सचिव प्रमोद पाटील, विलास खांडेकर, सुनील शेंडे व दादासाहेब वनगर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानी शाळा कृती समितीच्या वतीनं उद्या गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी आपल्या विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण मोर्चा काढणार आहोत। आपण सर्वजण जाणता की 12 जुलै 2020 रोजी शिक्षण मंत्री यांनी वाढीव टप्प्याची घोषणा केली, परंतु या घोषणेचं जर शासन निर्णयात रूपांतर व्हायचं असेल तर त्यासाठी आपणा सर्वांची साथ आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली उद्या आपण जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहोत। माझी या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी उद्या आपण मोठ्या संख्येनं सकाळी ठीक 10 वाजता पुष्पराज चौक सांगली या ठिकाणी उपस्थित राहावे। धन्यवाद। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।